नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज जगात गरीब आणि श्रीमंत या दोघांमधील दरी ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। श्रीमंत होण्यासाठी पैसा कमवण्याबरोबरच त्या पैशाचे योग्य आर्थिक नियोजन करणे हे फार महत्त्वाचे आहे। आपण कमवलेल्या पैशातील आपण जास्तीत जास्त पैसे हे बचत केले पाहिजे आणि ते बचतीचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक केले पाहिजे। आपली कमाई वजा खर्च इक्वल टू बचत हा बचतीचा साधं सूत्र आहे। तर या ठिकाणी आपली बचत ही जास्तीत जास्त होण्यासाठी आपला खर्च हा आपल्याला कमीत कमी करायचा आहे। आपले खर्च हे दोन प्रकारचे असतात। पहिला म्हणजे अत्यावश्यक खर्च, म्हणजेच आपला दैनंदिन खर्च असेल, आपला दुधाचा खर्च असेल, लाईट बिल असेल, फोन बिल असेल, मुलांच्या शाळेची फीज असेल किंवा दवाखान्याचा खर्च आहे। या ठिकाणी आपल्याला कुठेही काटकसर करणे शक्य नाही आणि ती करायची पण नाही। पण दुसरा एक प्रकारचा खर्च असतो, तो म्हणजे आपल्या लाईफस्टाईलचा खर्च, यालाच मी म्हणतो आपला श्रीमंती दाखवण्याचा खर्च। यामध्ये महागाच्या गाड्या घेणे, त्याचप्रमाणे महागडी गाड्या वापरणे, महागडे मोबाईल घेणे, त्याचप्रमाणे रोज पार्ट्या करणे किंवा बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाणे या गोष्टींचा समावेश होतो। या गोष्टींमध्ये आपल्याला जास्तीत जास्त काटकसर करून आपली बचत ही वाढवायची आहे आणि त्या बचतीचे पैसे आपल्याला योग्य ठिकाणी गुंतवणूक करायचे आहेत। हे जर आपण व्यवस्थित केले तर आपल्याला त्या गुंतवणुकीपासून चांगला फायदा होऊन आपण नक्कीच श्रीमंत होणार आहोत। तर हे वायफळ खर्च कोणते आहेत आणि ते आपल्याला टाळायचे आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित समजून पाहणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। आपल्याला पहिला जो खर्च टाळायचा आहे तो म्हणजे महागडी कार विकत घेणे। कार विकत घेणे हे प्रत्येक भारतीय मध्यमवर्गीयांचे एक स्वप्न आहे आणि त्यासाठी आपण ऐपत नसताना बँकेचे कर्ज काढतो आणि नवीन गाडी विकत घेतो आणि आपल्याला वाटते की आपण श्रीमंत झाले आहोत। ह्या केसमध्ये तुम्ही श्रीमंत झालेला नाही, फक्त तुम्ही श्रीमंत दिसत आहात। कारण कार ही तुमची एक लायबिलिटी आहे, ते तुमचे असेट नाही। कारण कारला तुम्हाला पेट्रोलचा खर्च येणार आहे, कारचा मेंटेनन्सचा खर्च येणार आहे। मग तुम्ही म्हणता की आम्ही कधी कार विकत घ्यायचीच नाही का? तर असे नाही। त्या कारपासून तुम्हाला काही फायदा होत असेल, म्हणजे तुमचा एखादा बिझनेस असेल, त्या बिझनेससाठी तुम्हाला रोजची रोज गाडी लागणार आहे, त्याने तुमच्या बिझनेसला फायदा होणार आहे। यावेळी तुम्ही नवीन कार विकत घेऊ शकता। पण फक्त दुसऱ्याला दाखवण्यासाठी, श्रीमंती दाखवण्यासाठी जर तुम्ही कार विकत घेत असाल तर तुम्ही कार कधीच विकत घेऊ नका। यावर एक माझ्याकडे सोल्युशन आहे। आपले कुटुंब मोठे असेल, आपल्याला महिन्यातून 1-2 वेळा गाडी लागत असेल, यावेळी तुम्ही रेंटनी गाडी वापरू शकता। आज चांगले ॲप आलेले आहेत, त्या ॲपवरून आपल्याला रेंटनी गाड्या ह्या मिळत असतात। त्याचप्रमाणे दुसरी एक आपण गोष्ट करू शकतो, चांगल्या कंडिशनमध्ये असलेली एखादी रिसेलची गाडी आपण नवीन गाडी विकत घेण्यापेक्षा घेऊ शकतो। रिसेलच्या गाड्या ह्या चांगल्या स्वस्तात मिळत असतात। या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, मालपानी उद्योग समूह तुम्हाला महाराष्ट्रातील माहीत असेल। या मालपानी उद्योग समूहातील उद्योजक ज्या काही गाड्या वापरतात त्या सर्व रिसेलच्याच गाड्या असतात। आपल्याला दुसरा जो खर्च टाळायचा आहे तो म्हणजे महागडे घर विकत घेऊ नये। स्वतःचे घर हे सर्वांनी नक्कीच विकत घ्यावे, कारण तो त्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो। पण ते घर हे महागडे नसावे। आज पुण्यामध्ये विचार केल्यास चांगल्या हायफाय सोसायटीमध्ये जर आपण फ्लॅट विकत घेतला तर त्याची किंमत नक्कीच 50 ते 60 लाखाच्या घरात आहे। त्या ठिकाणी आपल्याला भरपूर ॲम्युनिटीज, सुखसोयी मिळत असतात। पण एक विचार करा, त्या ॲम्युनिटीज कोण रेग्युलर वापरतंय का? त्या गोष्टींचा आपण नवीन वापर करतो, त्यानंतर रेग्युलर कोणीही त्या गोष्टी वापरत नाही। पण त्या ॲम्युनिटींचा मेंटेनन्स आपल्याला आयुष्यभरासाठी द्यावा लागतो। त्या ठिकाणी आपला पूर्णपणे पैसा हा वाया जात असतो। पण त्याचऐवजी आपण एखाद्या छोट्या सोसायटीमध्ये जर फ्लॅट विकत घेतला, त्या ठिकाणी ॲम्युनिटीज कमी असतील, पण त्या फ्लॅटची किंमत एक 30 ते 35 लाखाच्या घरात असेल, म्हणजे आपले बरेच पैसे या ठिकाणी वाचणार आहेत। त्याचप्रमाणे आपण गावाकडे जर शेतकऱ्यांचा विचार केला तर ते त्यांची पूर्ण संपत्ती खर्च करून मोठमोठे बंगले, घरे बांधतात। मी असे बंगले काही पाहिले आहेत की 6-6 महिने त्या शेतकऱ्यांच्या बंगल्यातील रूमासुद्धा उघडलेल्या नसतात। म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला पूर्णपणे पैसे हे वाया गेलेले आहेत। हेच पैसे जर आपण वाचवून छोटे घर बांधले आणि कमी खर्चात ते जर बांधले आणि ते जर पैसे आपण योग्य ठिकाणी गुंतवणूक केले तर आपला फायदा हा नक्कीच होणार आहे। या ठिकाणी मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो की एक यशस्वी गुंतवणूकदार वॉरन बफे हे जगातील 5 नंबरचे श्रीमंत व्यक्ती आहेत। पण आज सुद्धा तो व्यक्ती 2 बेडरूमच्या घरामध्येच राहत आहे। आज जर त्यांच्या मनात आले तर ते करोडोच्या महालामध्ये राहू शकतात।
आपल्याला पुढचा जो खर्च टाळायचा आहे तो म्हणजे आपले क्रेडिट कार्डचे बिल. तुमचा जर तुमच्या मनावर ताबा नसेल आणि तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तर तुमचा खर्च हा नक्कीच वायफळ हा होणार आहे. कारण क्रेडिट कार्डद्वारे खर्च केलेले पैसे हे आपल्याला लगेच भरायचे नसतात. त्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 महिन्याचा वेळ हा मिळत असतो. आणि जर फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवर सेल लागला किंवा बाहेर कुठे आपण मॉलमध्ये फिरायला गेलो तर नक्कीच आपण क्रेडिट कार्डद्वारे जास्तीचा खर्च करतो आणि नको असलेल्या वस्तू या घरी घेऊन येतो. कारण क्रेडिट कार्ड ही अशी वस्तू आहे ते आपल्याला खर्च करण्यासाठीच बनवलेली आहे. तुमचा जर तुमच्या मनावर ताबा नसेल तर माझा एक सल्ला असेल, तुम्ही क्रेडिट कार्ड वापरूच नका. आपल्याला आपला पुढचा जो खर्च टाळायचा आहे तो म्हणजे वायफळ खर्च कमीत कमी करा. आपल्याकडे एक ट्रेंड झाला आहे की आपली श्रीमंती दाखवण्यासाठी आपल्या मुलांचे वाढदिवस किंवा लग्न मोठ्या उत्साहात साजरे करणे, त्याच्यावर भरपूर खर्च करणे, त्यामुळे आपला बराच पैसा हा वाया जात असतो. त्याऐवजी लग्न वाढदिवस हे अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करा. त्याचप्रमाणे आज आपली लाईफस्टाईल अशी झाली आहे की रोज पार्ट्या करणे, रोज बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाणे, यामध्ये सुद्धा का आपले भरपूर वायफळ खर्च हे होत असतात. त्याचप्रमाणे बाहेर हॉटेलात जेवायला जाणे याचा दुसरा एक तोटा म्हणजे त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम हा होत असतो. त्यामुळे आपला दवाखान्याचा खर्चसुद्धा वाढतो. तर या गोष्टी टाळा आणि यातून जी आपली काही बचत होणार आहे ती योग्य ठिकाणी गुंतवणूक करा आणि त्यामुळे आपण श्रीमंत हे होणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपला खर्च कमीत कमी करून आपली बचत कशी वाढवायची हे आपण समजून पाहिले. तर या गोष्टीचं तुम्ही व्यवस्थित पालन करा आणि आपली बचत वाढवून ती बचत योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यास आजपासूनच सुरुवात करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.